बारामतीकरांना मी विनंती करेल, अजितदादांच्या प्रती तुमच्या मनामध्ये जो आदर आहे, प्रेम आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे बघून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आलं पाहिजे आणि मला विश्वास आहे बारामतीकर नक्कीच त्या ठिकाणी येतील. काही ठिकाणी फक्त जे आम्हाला कळलेलं आहे, लोकांची नावं ज्या बूथवर पाहिजे त्या बूथवर नावं न येता लांबच्या बूथवर नावं तिथं आलेली आहेत, खास करून शहरामध्ये. त्यामुळे लोकांना अजून एक मला सांगायचं आहे की दादांचे जे कार्यकर्ते असतील, जे आपल्या सेवेसाठी आपल्या वॉर्डमध्ये त्या प्रभागामध्ये असतील, त्यांना थोडंसं तुम्ही भेटा. तुमचं नाव कुठं आलंय तिथं जाऊन लांब असलं तरी मतदान करा आणि सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्या. काही प्रमाणात आत्तापर्यंत झालेलं मतदान हे नक्कीच चांगलं आहे, पण काही जे हातावर पोट असणारे लोक असतात, जे शेतामध्ये काम करतात, कष्टकरी असतात, संध्याकाळच्या वेळेस ते सुद्धा मोठ्या बहुसंख्येने मतदानाला येतील. मी सर्व व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की बारामती शहरामध्ये व्यापारी संघटनेने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. 11 पर्यंत आम्ही दुकानं उघडणार नाही आणि त्यांच्या दुकानात काम करणारा जो कुणी कामगार असेल, व्यक्ती असेल, त्यांनी आल्यानंतर मतदान झालंय का हे दाखवायचं, मगच कामाला तिथं सुरुवात करायची. कुठं ना कुठेतरी एक तर लोकशाहीला सुद्धा बळकटीकरण मिळतंय आणि मतदानाला सुद्धा बारामतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मदत होते. दादा, खरं तर अजितदादांच्या पश्चात हे मतदान होत आहे, काय आपल्या आठवणी सांगाल दादांच्याबद्दल? नाही, दादांबद्दल अनेक आठवणी आहेत. मला दादांसाठी आणि साहेबांसाठी जो प्रचार लहान असताना आम्ही करायचो, आई बाबा आणि पवार परिवारातले सर्वच लोक आणि बारामतीकर, कधी कधी सायकल रॅलीमध्ये सुद्धा मी सहभाग घेतलाय, लोकात जायचो. ठीक आहे, लहान असताना कधी भाषण तिथं करत नव्हतो, पण मग आई वडिलांबरोबर जिथं जाता येईल तिथं जात होतो, प्रचार तिथं करत होतो. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि दादा ज्या पद्धतीने सांगायचे, कारण दादा तसे परखड असायचे, बोलायला कडक, मनातून एकदम मवाळ, कधी कधी टोमणा मारायचे आणि खास करून नेहमी नेहमी जेव्हा केव्हा मला ते बोलायचे, हां चिरंजीव काय चाललंय आता, अशा पद्धतीने ते बोलत असायचे. सगळ्या ह्या गोष्टी कुठं ना कुठेतरी आम्ही मिस करतो. आणि मग अधिवेशनामध्ये म्हणजे आत बसलं असताना सुद्धा लक्ष असायचं, बटन कसं घालतोय, केस वाढलेत आणि बोलतोय कसा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कुठं ना कुठेतरी आम्ही सर्वजण मिस करतोय. आणि परिवार तर आहेच, पण बारामतीकर सुद्धा दादांची काम करण्याची स्टाईल, लगेचच्या लगेच निर्णय घेण्याची क्षमता, फोन केला तर काम होणारच आणि होणार असेल तर हो आणि नसेल होणार तर नाही. ह्या सगळ्या आठवणी ह्या शेवटी आपल्याला येत असतात. आणि आता फक्त हातामध्ये एवढंच आहे की ज्या कुठल्या चांगल्या आठवणी असतील त्या मनामध्ये ठेवायच्या आणि ज्या पद्धतीने ते काम करत होते तशाच पद्धतीने याच्या पुढं काम करण्याचा प्रयत्न करायचा, एवढं मात्र आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. दादा, जयदादांना आता विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की 2029ला म्हणजे जयदादा बारामतीतून उमेदवार असतील तर त्यांचं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तर त्यानुसार नाही, शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार होणार का? वाटते होईल. हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे. परिवार परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित द्यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत,
पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे एक पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. दादा मग यालाच मुद्दा असा आहे ज्या दादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली. मग ती परिस्थिती बघून मग आता दावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी असं काय आहे का? नाही नाही, आता त्यांचा पक्षच वेगळा आहे ना. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. कितीही मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. आणि शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाहीये. पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की विलिनीकरणाचं भविष्य काय मग? विलिनीकरण होणार की नाही? दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील. दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय? अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती. आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो. जे पण दादा नसताना दादांकडे बघून पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं. तर व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही. हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता. पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभेला, तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामती लढाल 2029 तर तुम्ही लढाल? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढं जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. दादा, अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर येणार होते? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा. त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केलीत? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली आहेत. भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठंतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी. आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं. म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते. दादांमध्ये काय चर्चा झाली? म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो? दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे. ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही. पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी म्हणजे दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. शिखर बँकचा काल निकाल आलाय. तुम्हाला तुम्ही clean असतील sheet किंवा मिळाली. क्लीन चिट मिळाली, तुम्ही असतील किंवा तनपुरे असतील. एक तर शिखर बँकेचा जो कुठला घोटाळा झाला होता असं लोक म्हणत होते, राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बोललं जात होतं. ती जी कुठली FIR असेल नाहीतर तुझी काही केस आहे त्या केसमध्ये माझा तसा संबंध नव्हता.
माझ्या वेळेस जेव्हा तो कारखाना विकला गेला तेव्हा तिथं राजकीय बॉडी नव्हती. शिखर बँक घोटाळा याची जी चर्चा चालू होती, ज्यावेळेस तिथं एक राजकीय बॉडी त्या शिखर बँकेवर बसली होती, त्या बॉडीने जे कारखाने विकले त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दलची चर्चा होती. मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं प्रशासक होता माजी सेक्रेटरी देशाचे. पण फक्त मी सरकारच्या विरोधात बोलतोय. 800 किलोमीटर मी नागपूरला चालत गेलो, लोकांचे विषय मांडले आणि हे नवखं पोरगं आता सरकारच्या विरोधात मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलतंय. याला एकदा आपण दाखवूनच देऊ. या हेतूतून मला घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई माझ्यावर झाली. पण कुठेतरी ते विसरून गेले की शेवटी हा मराठी माणूस आहे, न घाबरणार आहे. आम्ही झुकलो नाही, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण मग शेवटी आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे कोर्टात जेव्हा युक्तिवाद तिथं केला गेला तेव्हा तिथं कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि या विषयातून आम्हाला मोकळं केलेलं आहे. त्यामुळे ईडीची केस आता आमच्यावर त्या बाबतीतली कुठलीही नाही. तुमची इच्छा आहे का बारामतीमधून लढायची? आता तुम्ही कुठला प्रश्न, आता मी सातत्याने बोलतोय. मी कर्जत जामखेड मधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. हा, तिथं वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे. रोहित पवार परत विधिमंडळामध्ये येऊ नये त्यासाठी आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 2024ला सुद्धा लावली गेली होती आणि आता पण त्या बाबतीतली तयारी तिथं चालू आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेड मधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते. त्यामुळे राजकारणात उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. जयदादांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? जयदादांच्या विधानाचा अर्थ काय? जय पवारांच्या विधानाचा अर्थ हा, जय पवार उद्या जाऊन इथून लढणार का नाही लढणार, म्हणजे त्याचा जो विषय होता तो व्यक्तिगत होता. म्हणजे व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांची जी वेगळी पार्टी आहे त्या पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं. त्यामुळे तो स्वतःहूनच काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे लोकांना विश्वासात घेऊन नक्कीच कार्यकर्त्याला उद्या मी इथून निवडू शकतो असं कुठेतरी इंडिकेशन त्यांनी तिथं देण्याचा प्रयत्न केला असावा. आता एक वेगळा विषय, संजय गायकवाड नावाचे जे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, त्यांनी गोविंद पानसरेंचं जे 80च्या दशकात प्रकाशित झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे, त्याला आक्षेप घेतलेला आहे की हे असं काम. प्रकाशकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की पानसरेंनी खरे शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न केला. तर नावावर जर घेतला असेल तर खरंच आपण मराठी या भाषेमध्ये जर गेलो तर भाषेच्या अनुषंगाने ते नाव बरोबरच आहे. तर बऱ्याच लोकांनी युक्तिवाद केलाय. जे कोणी गायकवाड का कोण आहे, कशी व्यक्ती तुम्हाला माहिती, कदाचित एका कॅन्टीन मध्ये मारामारी करणारेच गायकवाड असतील. त्यामुळे त्यांचं शिक्षण किती झालंय हे मला तरी सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त पुतळे उभा करण्यासाठी नव्हे, त्यांच्या खऱ्या अर्थाने विचार समजून घेऊन आत्मसात करून आपल्याला काम करावं लागतं. त्यांनी जर या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल त्यांचा अर्थ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत. आईशी बोलत असताना आपण आईला अरे तुरेच त्या ठिकाणी करतो आणि त्या पुस्तकाचं मराठी आपण कुठल्याही भाषेचा अभ्यासकाला जर विचारलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. नावावर न जाता त्याच्या आत, पुस्तकाच्या आत काय लिहिलंय हे आपण बघावं आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व दाभोळकर, पानसरे यांच्यावर अन्याय कुणी केला हे पहिलं तुम्ही शोधा आणि तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करा. पण नाही, ज्यांची राजकीय कपॅसिटी मोठी आहे पण बौद्धिक कपॅसिटीवर ज्यांना प्रश्न मार्क आहे त्यांनी तरी या विषयाबद्दल बोलू नये. अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात तुम्ही वारंवार शंका उपस्थित केलेला आहे, पीपीटी प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याचं आणि आता ईडीची क्लीन चिट मिळाली, हे टायमिंग तुम्हाला कसं वाटतं? तुमची आक्रमकता कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने क्लीन चिट दिली अशी एक चर्चा. नाही, काय खुश करायचं. आता जेव्हा केस झाली तेव्हा आम्ही आक्रमकतेने अजून जास्त बोललो, म्हणजे आम्ही कुठंच त्या ठिकाणी घाबरलो नाही. आता एखाद्या केसमध्ये काहीच नसेल, केसच फुसकी असेल, नाही तर फटाकाच फुसका असेल, मग तो किती दिवस त्या ठिकाणी त्या फटाक्याला दाखवून तुम्ही घाबरवणार आहात? त्यामुळे याला आणि त्याला तुम्ही लिंक करूच शकत नाही आणि हे काय विषय इथं थांबणार नाहीये. या महाराष्ट्रामध्ये ठराविक लोक या सरकारच्या विरोधात बोलत आहेत, त्या 4-5 लोकांमध्ये माझं नाव घेतलं जातं. त्यामुळे मी आक्रमकपणा काही कमी करणार नाही आणि जे आज या राज्यामध्ये चाललेलं आहे ते काही ठीक नाही, ते काही बरं नाही. त्यामुळे लोकांच्या बाजूने लोक जेव्हा अडचणीत असतील मी तर बोलत राहील.
आणि उद्या जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, साधा आमचा विषय होता, FIR करा. आम्ही कर्नाटकात जाऊन कर्नाटकाच्या कोर्टाली अप्रूव्ह करून DGPली महाराष्ट्र DGP कडे FIR पाठवला, तो CID कडे पाठवला गेला, पण CID त्याला स्वीकारत नाही. ते म्हणतात आम्ही फक्त एन्क्वायरी करू. अहो मग FIR स्वीकारायला तुम्हाला अडचण काय? दुसरं, एका बाजूला 25-15 नाही तर PWD या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टची 1,00,000 कोटी रुपयाची बिलं प्रलंबित मराठी कॉन्ट्रॅक्टरची. पण अजितदादांचा ऍक्सिडेंट ज्या विमानातून झाला, ती जी काही VSR कंपनी, त्याचा मालक जो VK सिंग आहे, त्याला अजितदादा गेल्यानंतर 100 कोटी रुपये त्याचं बिल तिथं दिलं गेलं महाराष्ट्राकडनं. म्हणजे एका बाजूला पैसा नाही, एका बाजूला दादांचा अपघात ज्या विमानात झाला त्या कंपनीला मात्र तुम्ही पैसे तिथं देत आहात. एन्क्वायरी होईना, CBI कडे द्या. हे मी नाही, हे सुनित्रा काकी बोलल्यात, त्याला पाठिंबा आम्ही सर्वांनी दिला. 60 दिवस झालं तरी ती CBI अजून त्या विषयाला घेत नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता सुशांत सिंग राजपूत, 2 दिवसामध्ये केस घेतली, दादांची 60 दिवस. बघा, मी काय बोलतोय, मी पुराव्यासकट बोलत होतो. माझ्या मनात शंका आहे, काय खरं घडलंय हे मला सुद्धा माहित नाही, पण आम्हाला जाणण्याची इच्छा आहे. पण ते करायला ज्या ज्या गोष्टी करायला तपास करायला, त्या गोष्टी होतच नसतील, त्या जर अडवल्या जात असतील, तर मग मनामधली शंका वाढणारच ना, आणि ती वाढत चालली आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की 30 एप्रिल पर्यंत आम्ही वाट बघू, नाही तर 10 मे पर्यंत आम्ही वाट बघू. अधिवेशनामध्ये आणि कालच्या बारामतीच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जो काही शब्द दिला आहे लोकांना, तर ते खरं होईल. आणि त्या दिशेने म्हणजे CBI पण एक्सेप्ट करेल, FIR पण एक्सेप्ट केला जाईल आणि इन्व्हेस्टिगेशन एका लेवल पर्यंत येईल, अशी आपण अपेक्षा 10 मे पर्यंत त्या ठिकाणी करू. सुनेत्रा काकींनी पण तुमच्या या शंकेला एका अर्थाने दुजोरा दिला. कालच्या भाषणात प्रथमच त्यांनी मौन सोडलं या सगळ्या विषयावर आणि म्हणे हो, आमच्याही मनात शंका आहे. म्हणजे एका अर्थाने आता तरी गती मिळेल का? 10 मे नंतर तुम्ही काही आंदोलनाची वगैरे तयारी करताय? नाही, आंदोलन हा विषय नाही. बघा, याच्यात महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये शंका आहे आणि ही जी शंका आहे मी फक्त बोलून दाखवतोय. 10 मे नंतर काय होईल हे मला आज सांगता येणार नाही. पण काही पुरावे आम्ही दिलेत, पण काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत. फक्त आम्ही पुरावे पुढे आणत नाही, नाहीतर आम्ही प्रेझेंटेशन याच्यासाठी घेत नाही. रोज रोज जर आपण या विषयाला घेऊन बोलत राहिलो तर याला कुठेतरी राजकीय भूमिका आहे असं काही लोकांना वाटेल. आणि त्यामुळे मी टप्प्याटप्प्यात करतोय आणि कुठे सरकारला सुद्धा तिथे संधी दिली गेली पाहिजे. काकी बोलत असताना काल भावनिक दृष्टिकोनातून त्या बोलल्या आणि नक्कीच त्या सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल जी काही शंका आहे, त्याच्यात जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे चांगल्या पद्धती, त्यासाठी त्या सुद्धा प्रयत्न करत असावेत. विषय एवढाच आहे की त्या प्रयत्न करत असले, आम्ही प्रयत्न करत असलो, पण ज्याच्या हातामध्ये खरीच निर्णायक काही गोष्टी आहेत, ज्या पक्षाच्या हातामध्ये निर्णायक गोष्टी आहेत, ते मात्र त्या बाबतीत थोडंसं संत गतीने जात असतील, तर मग कुठंतरी आम्ही तर विरोधात आहोत. मग सत्तेतले काही लोक आणि विरोधक मिळून अजून जर दबाव टाकला तर मग इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक आणि चांगल्या गतीने होईल असं मला तरी वाटतं. जय पवार असं म्हणाले की हा जो अहवाल आहे अपघाताच्या संदर्भातला तो पुढच्या 3-4 आठवड्यामध्ये येईल. मात्र मी आता असं म्हणू शकत नाही की हा अपघात आहे की घातपात आहे, कारण कुणाचं मी दिशाभूल करू शकतो नाही. जय पवारांना मला सांगायचंय, तुम्ही कितीही आत्मविश्वासाने सांगितलं की पुढच्या 2 आठवड्यामध्ये AIBचा फायनल रिपोर्ट येईल, तर तो अजिबात येणार नाही. गेल्या 9 ऍक्सिडेंट जे काही या देशामध्ये झाले होते, 3-3 वर्ष झाले तरी त्यांचा अजूनपर्यंत फायनल रिपोर्ट आलेला नाही. एक आहे भावनिक दृष्टिकोनातून लढणं, पण राजकारण समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. काही राजकीय लोक आपल्याला काही सांगू शकतात, पण वस्तुस्थिती काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर AIBने रिपोर्ट दिला, फायनल रिपोर्ट जर दिला, तो जो काय ब्लॅक बॉक्स आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट दिला आणि आम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचा जर रिपोर्ट दिला, तर मी स्वतः केंद्रीय एव्हिएशन मंत्र्यांना जाईल आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करेल. हे होत नसतं, असं होणार नाही. CID आता या बाबतीत काय बोलतं हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण द्यायचा म्हणजे पहिला प्रायमरी रिपोर्ट द्यायचा म्हणून त्यांनी इतका फालतू रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यात बेसिकच गोष्टी चुकलेल्या आहेत. आता फायनल रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू, पण पुढच्या 2 आठवड्यामध्ये फायनल रिपोर्ट येणार नाही हे मला माहिती आहे, कारण का VK सिंगला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. हिंदी में